डेस्कटॉपवरच्या कॉम्प्युटर आयकॉनवर माऊस न्या आणि राईट क्लिक करा. त्यानंतर शेवटचा पर्याय प्रॉपर्टीज वर क्लिक करा. म्हणजे नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये तुमच्या संगणकाच्या नावासह संगणकाची सर्व प्राथमिक माहिती असेल. हे पृष्ठ मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. कॉम्प्युटर विंडो उघडण्यासाठी कॉम्प्युटर आयकॉनवर डबल क्लिक करा. आता टूलबारवरच्या सिस्टीम प्रॉपर्टीज पर्यायावर क्लिक करा. संगणकाच्या माहितीचे पृष्ठ उघडेल. संगणकाच्या नावाबरोबरच संगणकाचा पूर्ण नाव, संगणकाचा तपशील आणि डोमेन यासारखा तपशीलही दिसून येईल. संगणकाचं पूर्ण नाव हे व्यक्तीच्या पूर्ण नावासारखंच असतं. कॉम्प्युटर डिस्क्रिप्शन हा संगणकाचा तपशील असून तोही देता येतो. तुम्ही होम कॉम्प्युटर किंवा ऑफिस कॉम्प्युटर असा तपशील देऊ शकता. डोमेन नेम हे इंटरनेट किंवा कोणत्याही लोकल नेटवर्कनं जोडलेल्या संगणकांच्या गटाला दिलेलं नाव असतं. या विंडोमध्ये अशा आणखी काही गोष्टी आहेत ज्यांची माहिती तुम्हाला होणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पृष्ठावर संगणकाचा सर्व प्राथमिक तपशील असतो. तुम्हाला दिसेल की काही तपशील हा सिस्टीम भागामध्ये आहे. हे सिस्टीमचे तपशील आहेत. आता सिस्टीम डिटेल किंवा तपशील म्हणजे काय याची उत्सुकता तुम्हाला असेल. आता एका उदाहरणानं आपण हे स्पष्ट करूया. जेव्हा तुम्ही टीव्ही खरेदी करायला दुकानात जाता तेव्हा तुम्ही दुकानदाराला काय विचारता? तुम्हाला विकत घ्यायच्या टीव्हीच्या कंपनीचं नाव आणि मॉडेल, बरोबर? त्याचप्रमाणे तुम्ही संगणक विकत घ्यायला गेल्यावर तुम्हाला हव्या असलेल्या संगणकाच्या उत्पादकाचं नाव आणि मॉडेलचा क्रमांक तुम्हाला विक्रेत्याला सांगावा लागतो. ही माहिती सिस्टीम भागातल्या पहिल्या 2 तपशिलात असते. सिस्टीम भागात आणखी 2 महत्त्वाच्या बाबी असतात, त्या म्हणजे प्रोसेसर आणि मेमरी. प्रोसेसरवरून तुमच्या संगणकाचा वेग ठरतो. तो संगणकाचा भाग असून तो सूचनांचा अर्थ लावतो. त्यानंतर मेमरी. जर तुमच्या संगणकात मोठ्या प्रमाणात डेटा साठवायचा असेल तर तुम्ही अधिक मेमरी असलेल्या संगणकाची मागणी करावी लागेल. ही कंसामध्ये रॅम अशा प्रकारे लिहिलेली असते. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. हा असा भाग असतो ज्यामध्ये सध्या सुरू असलेले प्रोग्राम्स साठवले जातात. म्हणून याला वर्किंग मेमरी असेही म्हणतात. कमी रॅम असलेल्या संगणकापेक्षा जास्त रॅम असलेले संगणक वेगाने काम करतात. आता तुम्हाला एखाद्यानं तुमच्या संगणकाच्या मेमरीची सद्यस्थिती विचारली तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल. आता आपण दुसरे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य पाहू ज्याचं नाव आहे कंट्रोल पॅनेल. कंट्रोल पॅनेल मध्ये तुम्ही संगणकाची सेटिंग्ज पाहू शकता आणि त्यात बदल करू शकता. तुम्ही सॉफ्टवेअर घालण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी तसंच यूजर अकाउंट सेट करण्यासाठी कंट्रोल पॅनेल मधली टूल्स वापरू शकता. कंट्रोल पॅनेल मध्ये जाण्यासाठी स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि स्टार्ट मेनूच्या उजव्या भागातला कंट्रोल पॅनेल हा पर्याय निवडा. आता आपण तुमच्या संगणकाची वेळ सेट करूया. त्यासाठी तुम्हाला कंट्रोल पॅनेल मधील क्लॉक, लँग्वेज आणि रिजन हे पर्याय निवडावे लागतील. त्यानंतर डेट अँड टाइम पर्यायामध्ये तुम्हाला सेट द टाइम अँड डेट हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर एक विंडो येईल. त्यामधील चेंज डेट अँड टाइम या बटनावर क्लिक करा. त्यानंतरच्या विंडोमध्ये
तुम्ही कॅलेंडर वापरून तारीख बदलू शकता आणि घड्याळाखाली असलेल्या स्पिन बॉक्समध्ये वेळ बदलू शकता. आवश्यक ते बदल केल्यावर ओके बटणावर क्लिक करा आणि डेट अँड टाइम डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी पुन्हा ओके बटणावर क्लिक करा. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ज्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि ते म्हणजे युजर अकाउंट्स. समजा तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर तुमच्या संगणकात घालायचं आहे. उदाहरणार्थ आपण कार रेसचा गेम घेऊ. तुम्हाला अशी भीती वाटते की जर तुमचा संगणक इतरांनी वापरला तर तो हे गेमचं सॉफ्टवेअर काढून टाकेल आणि हे गेम सॉफ्टवेअर पुन्हा इन्स्टॉल केल्याशिवाय तुम्हाला परत खेळता येणार नाही. तर मग अशा वेळी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही संगणक वापरणाऱ्या दुसऱ्या युजर्सना प्रशासकीय अधिकार न देता कोणतीही फाईल काढून टाकायला किंवा त्यात बदल करायला निर्बंध घालू शकता. यामुळे तुमच्या एकट्याकडे हे सर्व बदल करण्याचे अधिकार राहतात. तुम्ही कंट्रोल पॅनल मधील युजर अकाउंट्सद्वारे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र खातं देऊ शकता. युजर अकाउंट्सचे 3 प्रकार आहेत: स्टँडर्ड, ॲडमिनिस्ट्रेटर आणि गेस्ट. ज्या व्यक्तीकडे ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट असतं तिला संगणकामधील कोणतीही सेटिंग्ज पाहण्याचे आणि त्यात बदल करण्याचे अधिकार असतात. ज्या व्यक्तीकडे स्टँडर्ड अकाउंट असतं त्या व्यक्तीला ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट युजरनं परवानगी दिली तरच अधिकार असतात. जर तुमचे मित्र किंवा कुटुंब सदस्यांना तुमच्या संगणकात बदल करायचे असतील तर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर असल्यानं तुम्हाला त्यांना परवानगी द्यावी लागेल. कोणत्याही वैयक्तिक फाईल्स ज्या व्यक्तीला क्वचितच आवश्यक असतात ते गेस्ट युजर्स असतात. तुम्ही तुमच्या घरी येणाऱ्या कोणालाही तुमचा संगणक वापरण्यासाठी हे अकाउंट देऊ शकता. कंट्रोल पॅनल मधले युजर अकाउंट्स आणि फॅमिली सेफ्टी टूल निवडा. तुमच्या संगणकावर युजर अकाउंट घालण्यासाठी कंट्रोल पॅनल मधील युजर अकाउंट्स मधल्या ॲड ऑर रिमूव्ह युजर अकाउंट्स वर क्लिक करा. पुढची विंडो येईल ज्यामधील क्रिएट अ न्यू अकाउंट यावर क्लिक करा आणि युजरचं नाव टाईप करा. आता युजरचं नाव क्लास 4 स्टुडंट असं टाईप करा आणि क्रिएट अकाउंट बटणावर क्लिक करा. दिलेल्या नावाचं नवीन युजर अकाउंट तयार होईल. आता तुम्ही या युजर अकाउंट नावावर क्लिक करून पासवर्ड देऊ शकता, चित्र बदलू शकता किंवा युजरचं नाव बदलू शकता. तुम्ही अपीअरन्स आणि पर्सनलायझेशन टूल वापरून डेस्कटॉपचं सेटिंग बदलू शकता. कंट्रोल पॅनल मधल्या अपीअरन्स आणि पर्सनलायझेशन टूल मधील चेंज डेस्कटॉप बॅकग्राऊंड वर क्लिक करा. जेव्हा तुम्ही डेस्कटॉपवर राईट क्लिक करता तेव्हा तुम्हाला तसंच पृष्ठ मिळेल. पर्सनलाइज वर क्लिक करा आणि नंतर डेस्कटॉप बॅकग्राऊंड वर क्लिक करा. बॅकग्राऊंडसाठी जे चित्र हवं असेल ते तुम्ही निवडू शकता आणि नंतर सेव्ह चेंजेस वर क्लिक करा. तुम्हाला बॅकग्राऊंड बदलल्याचं दिसून येईल. तुम्हाला कंट्रोल पॅनल मध्ये हार्डवेअर आणि साऊंड टूल दिसेल. याचा उपयोग साऊंडची सेटिंग्ज बदलण्यासाठी आणि कीबोर्ड, माउस, स्कॅनर, प्रिंटर, कॅमेरा, जॉयस्टिक, गेम कंट्रोलर्स, फोन आणि मोडेम यासारखी कोणतीही उपकरणं घालण्यासाठी किंवा काढण्यासाठी होतो. तुम्ही हार्डवेअर अँड साऊंड पर्यायामध्ये ही उपकरणं पाहू शकता आणि घालू किंवा काढू शकता. आता मी तुम्हाला कंट्रोल पॅनल मध्ये असलेल्या इतर टूल्सचा उपयोग सांगणार आहे. सिस्टम अँड सिक्युरिटी टूलचा उपयोग
सुरक्षा वैशिष्ट्य पाहण्यासाठी होतो, ज्यामुळे तुमच्या संगणकाचं संरक्षण व्हायला मदत होते आणि आवश्यकता असेल तर सद्यस्थिती बदलताही येते. त्यानंतर आहे नेटवर्क अँड इंटरनेट टूल. यामुळे तुमची सिस्टीम नेटवर्क किंवा इंटरनेटला जोडली आहे का ते तपासता येतं आणि या संबंधी कोणत्याही सेटिंग्जमध्ये बदल करता येतो. त्यानंतर प्रोग्राम्स टूल आहे. यामुळे तुम्हाला विंडोज प्रोग्राम्स बदलता येतात. हे टूल वापरून तुम्ही गेम्स किंवा इतर कोणतेही सॉफ्टवेअर घालू शकता किंवा काढून टाकू शकता. पुढचं वैशिष्ट्य हे विंडोज वैशिष्ट्यांपेक्षा वेगळं आहे. हे आहे ईज ऑफ ऍक्सेस वैशिष्ट्य. ईज ऑफ ऍक्सेस वैशिष्ट्याचा उपयोग हलवणं, ऐकणं आणि पाहण्याच्या सेटिंग्जमध्ये बदल करण्यासाठी वापरतात. स्पीच रेकॉग्निशन हे विंडोज 7 मध्ये एक अधिक वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे संगणक नियंत्रण करण्यासाठी तुम्ही आवाजाद्वारे आदेश देऊ शकता.